काय म्हणून मी पुढचे अजून सांगत नाही. अजून त्यांचे लई चॅलेंजेस बरेच झाल्यात, ते मी तुम्हाला नंतर पार्लरचं सांगते काम विजय करते सर. मॅडम, पण मी फेशियल सुद्धा केलेलं नाही ह्या ह्याच्यामध्ये. भारी भारी. हा, त्यावेळेला. लग्न आहे घरात तर फेशियल सुद्धा केलं नाहीत. कारण का की हे नुसतंच बाहेरनं छान नाही, हे अंतर बाहेर दोन्ही ठिकाणी छान रिझल्ट येतोय. कारण एवढी एनर्जी, एवढं एक लग्नाचं घर किती गडबड असतं माहितीये का, किती काम असतं. हो. येडुरे सर सगळ्यांनी शांत आहेत. लग्नाला यायचंय, स्ट्रेचिंगपूरला लग्न आहे, हरिओम करायला पाहिजे, सगळ्यांना आमंत्रण आहे. आधी देऊन झालंय माझं, काय टेन्शन घेऊ नका, सगळे आहे आम्ही तिथं. काय लई लई टेन्शन घेऊ नका. ओके. चलो, किती तारीख सांगितले मी? 9 तारीख. 3 तारीख नाही सांगितली. वेळ पण सांगते. 12 वाजून कितीतरी मिनिटांना आहे. श्रावण. म्हणजे बरोबर आपण 12 साडेबाराला म्हणजे तिथं पोचायचं. आपल्याला मस्तपैकी 12 वाजता पोचा, जेवण बिवण, आणि मग अक्षता टाकून येऊ आपण. चलो, जोरदार क्लॅप करू आपण सुमनताईंसाठी. आणि आता जाणार आहोत आपण मनावर ऐकण्यासाठी धनाजी सरांच्याकडे, ज्यांनी स्वतःच्या चॅलेंजला मनावर घेतलं. स्वतःच्या नुसतं चॅलेंजला मनावर नाही घेतलं, त्या चॅलेंजला मनापासून स्वीकारलं, आणि स्वीकारून त्याच्यावर स्वतः मनाला मनावर घेऊन काम केलं, आणि जबरदस्त स्वतःचा रिझल्ट क्रिएट केला. आणि हा तुम्हाला पण सगळ्यांना काढायला शिकवतायत ते. कारण का की धनाजी सर शिक्षक आहेत, त्यामुळे शिकवण्याचा त्यांना जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि त्याचबरोबर आज मनावर बोलतायत, कारण ते योग टीचर पण आहेत, कारण योग शिक्षक आहे. त्यामुळे जाणार आहोत आपण धनाजी सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू धनाजी सरांसाठी. सुमेध सर ऑल म्यूट टाका, मी केले येस सर. खूप. आणि अण्णा सुमगदूम आणि सुषमाताई, तुमचा एक्सपिरियन्स उद्याला पहिला होईल दोघांचा पण. ऍडमिट करा. सर्वांना 27 सकाळ. त्याचबरोबर सुमनताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाण्याहून ज्यांनी आपला एक्सपिरियन्स सांगितला त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा. तर आपण ज्या मनाचा विचार करत आहोत त्या विचारांच्या जगामध्ये जे डोळ्याला दिसत नाही परंतु सतत आपल्या बरोबर असतं, ते म्हणजे, किंवा संपूर्ण आयुष्यभर लहानपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबर जे जसं हृदय काम करत असतं त्या पद्धतीनं काम करतं, ते म्हणजे आपलं मन आहे. मग हे मन जे आहे, ह्या मनाला आपण मंदिर करायचं काय काय करायचं हे परत आपल्या हातामध्ये आहे. आणि मनाचं जे इंजन आहे हे गुप्त इंजन आहे, परंतु हे गुप्त इंजन 24 तास सुरू असतं, सातत्यानं ते सुरू असतं. जसं आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, म्हणजे आपल्याकडे एक जागृत मन आहे आणि जे सबकॉन्शियस माइंड आहे, ते सबकॉन्शियसनेस माइंड पहा, आपणाला प्रत्येक वेळेला ज्या गोष्टी आपण मनानं करत असतो त्या गोष्टीमध्ये आपणाला हमखास यश मिळतं, हे सांगायची कुणाची काहीही गरज नाही. मग हे मन काय आहे? मंदिर आहे. आता जर आपण मनाला मंदिर केलं तर काय होणार आहे पहा. जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारची शांती मिळते. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि आपल्या समोर जे दैवत आहे त्या दैवताशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो किंवा एकरूप होतो. आणि तसं हे आपलं मन आहे. मग मनाला जर मंदिर करायचं असेल, त्याच्या मंदिरामध्ये काय ठेवायचं? मग त्या मंदिरामध्ये जर तुम्ही द्वेष, मत्सर, राग, लोभ, अहंकार ठेवला तर त्याच पद्धतीनं तुम्हाला समाजामध्ये किंवा प्रत्येक दिवसामध्ये तो अनुभव येईल. परंतु त्याच मंदिरामध्ये जर तुम्ही प्रेम ठेवला, विश्वास ठेवला, परस्पराशी सहकार्य ठेवला, त्याच्यानंतर माया ठेवला, ममता ठेवला, आपुलकी ठेवला, तर हे जग तुम्हाला त्या पद्धतीनं दिसेल. जग आहे तसंच आहे, जगामध्ये काही बदल नाही.
बदल जो झालेला आहे तो आपल्या मनामध्ये बदल झालेला आहे. तो कसा बदल झालेला आहे पहा. फार फार वर्षापूर्वी लोक जंगलामध्ये राहत होते आणि जंगलामध्ये राहत असताना त्यांच्या मनामध्ये कायम काय विचार असायचा, एक प्रकारची भीती असायची, एक प्रकारचा तणाव असायचा. कोणता तणाव असायचा? वाघ येईल काय, सिंह येईल काय, अस्वल येईल काय, ते आपल्याला त्रास देईल काय, अचानक झाडांच्या पानांची झालेली सळसळाट, त्याच्यामध्ये काय असेल काय, अशा प्रकारचा ताणतणाव त्या काळामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांना होता. आज जंगलं सगळी निघून गेली. परंतु आपण आज ज्या जंगलामध्ये राहत आहोत, त्या जंगलामध्ये ताणतणाव आहे तसाच राहिला. फक्त ताणतणाव देणारी व्यक्ती बदलल्या. मग काही लोकांना बॉसचा ताण असेल, काही लोकांना समाजातील शेजाऱ्याचा ताण असेल, काही लोकांना नातेवाईकांचा ताण असेल. म्हणजे अनेक प्रकारचे ताणतणाव, फक्त ठिकाण बदललं असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु हा ताणतणाव आणि हे जे मन आहे, हे मन आपला ताणतणाव त्या काळामध्ये पण होता, परंतु त्या काळाचा ताणतणाव वेगळा होता. आत्ताचा ताणतणाव वेगळा आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. तसंच त्या पद्धतीनं कोणत्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचं, म्हणजे जर तुम्ही तुमचं मन मंदिर केला, जर तुम्ही तुमच्या मनाला मंदिराचं रूप दिला, तर सगळ्या गोष्टी कशा होतील पहा, व्यवस्थित होतील. परंतु त्या मंदिरामध्ये काय असायला पाहिजे? प्रेम असायला पाहिजे. कारण प्रेम दिल्यानं वाढतं, आपुलकी असायला पाहिजे, ममता असायला पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण शतायशी फॅमिलीमध्ये प्रत्येक जण एकमेक, मी काय म्हणतो पहा, प्रत्येक जण एकमेक मनानं जुळलेले आहेत. ज्या वेळेला आपण मनानं जुळतो, त्यावेळेला आपल्यामध्ये कोणतीही व्यक्ती कोणत्याही पद्धतीनं कितीही प्रयत्न करून फारकत करू शकत नाही. त्यासाठी हे मन महत्वाचं आहे. मग मनामध्ये जसे विचार असेल, तशाच गोष्टी तुमच्या घडत असतात. तुम्ही जर चांगला विचार केला, तर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणार. तुम्ही जर वाईट विचार केला, तर तुमच्या जीवनामध्ये वाईट विचार होणार. कारण जसं आता पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतीमध्ये आपण मशागत करायला लागलो. जर त्या शेतीची मशागत चांगल्या पद्धतीने केलेली असेल, त्याच्यामध्ये शेणखत वगैरे सगळं टाकलेलं असेल, तर आपण पेरलेल्या ज्या बिया आहेत, त्या बिया अतिशय चांगल्या पद्धतीने उगवलेल्या आपणाला पाहायला मिळतील. तसं आपण दररोज सकाळी, दररोज संध्याकाळी ह्या 87 फॅमिलीमध्ये मन सुपीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा मन सुपीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे मनानं आपण कसं व्हायला पाहिजे? खंबीर व्हायला पाहिजे. आणि त्याच मनामध्ये आपल्या कशा गोष्टी असायला पाहिजेत? प्रेम असायला पाहिजे, आपुलकी असायला पाहिजे, माया असायला पाहिजे, ममता असायला पाहिजे, सहानुभूती असायला पाहिजे. ह्या गोष्टी असायला पाहिजेत. तर आपल्या मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळत असते. तर पहा, आपण जर आपल्या मनाला, मी एक सक्षम व्यक्ती आहे, मी एक श्रीमंत व्यक्ती आहे, मी एक शक्तिशाली व्यक्ती आहे आणि माझ्या हातातून सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत, असं जर तुम्ही सातत्यानं सांगत असाल, असा जर विचार तुमच्या मनामध्ये येत असेल, तर निश्चितच तुम्ही सक्षम होणार, श्रीमंत होणार, खंबीर होणार आणि शक्तिशाली होणार. कारण हे मन जे आहे, हे मन अशा प्रकारचं आहे, की माणसाला माकड बनवायचं, काय मारुती बनवायचं, हे मनाच्या अंगामध्ये किंवा मनामध्ये एवढी मोठी ताकद आहे. माकडाला लोकं हिडीस-फिडीस करतात. परंतु मारुतीला मात्र आपण पाया पडत असतो. कारण मनामध्ये ज्या विचार आहेत, ज्या भावना, आपलं जे सबकॉन्शियसनेस माइंड आहे ना, ते सबकॉन्शियसनेस माइंड काय करते पहा, तुमचा विचार आणि भावना याच्यामध्ये ते फरक करत नाही. फक्त ते काय करतंय, तुमचा आदेश पाळते. काय आदेश पाळतंय? तुम्ही जसं आदेश द्याल तुमच्या मनाला, सबकॉन्शियस माइंडला, तसा ते आदेश पाळत असतंय. नदीच्या काठावरती तुम्ही उभं राहिलाय आणि नदीच्या काठावरती उभं राहिल्यानंतर
तुम्हाला पाण्यामध्ये एक साप दिसला, परंतु सबकॉन्शियसनेस माइंडला सांगितलं तुम्ही तो साप आहे, परंतु प्रत्यक्षात तो साप नसून एक दुरी असेल. त्यावेळेला तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा जी भीती असते ती भीती निघून जाते. मग सबकॉन्शियसनेस माइंड तुमचा भावना आहे काय तुमचा विचार आहे हे महत्वाचं नाही. त्याला जो आदेश मिळाला त्या आदेशा पद्धतीने ते वागत असते. साधी एखादी गोष्ट घ्या. आपण जर गावाच्या बाहेर किंवा कुठेतरी राहत असलो किंवा एखाद्या शेतामध्ये राहत असलो किंवा इकडे-तिकडे राहत असलो, वस्ती ज्या ठिकाणी कमी आहे आणि आपणच एखादं झाड दारात लावलेलं असतं. आणि अचानक काय होते पहा, आपण एके दिवशी जात असताना लाईट वगैरे जाते आणि लाईट वगैरे गेल्यानंतर जे झाड तुम्ही स्वतः लावलेलं आहात, त्या झाडाचा विचार तुमच्या मनामध्ये काय येतोय पहा, बहुतेक भूत-बीत बसलेलं असेल, अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये येतोय. परंतु झाड तुम्ही स्वतः लावलेलं आहात. परंतु तुम्ही तशा प्रकारचा आदेश तुमच्या सबकॉन्शियसनेस माइंडला देता आणि त्यावेळेला ती भीती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते. तुम्ही आजारी आहात, सतत आजारी आहे, सतत आजारी आहे, आजारी आहे, आजारी आहे, आजारी आहे असं म्हणायला लागला, तर तुम्ही आजारीच पडणार. तुम्ही दररोज म्हणायला लागला, कालच्यापेक्षा आज माझ्यामध्ये फार इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. कालच्यापेक्षा मी अतिशय सुखी आहे. कालच्यापेक्षा मी समाधानी आहे. कालच्यापेक्षा आज माझ्या फिजिकल फिटनेसमध्ये फार मोठा फरक पडलेला आहे आणि मानसिकदृष्ट्या मी दररोज खंबीर होत चाललेलो आहोत. म्हणजे तुम्ही निश्चितच खंबीर होत जाणार. ही काही जादू नाही, तर हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. माणसाच्या मनावरती जेवढे आघात होतील, आघात झाल्यानंतर त्याच्यातून आपणाला जर सावरायचं असेल, अगोदर काय आघात होत नव्हते काय? होत होते. परंतु त्यावेळेचे लोक काय होते, ते विसरून जायचे किंवा त्यांचं मन इतकं खंबीर होतं. का खंबीर होतं? वाहनांची सोय नव्हती. त्यामुळे चालत जात असत. शरीर दमलं की आपोआप झोपायचं. आता काय झालेलं आहे, आपणाला प्रत्येक गोष्टीमध्ये शारीरिक कष्ट आपण किती घेतो? शारीरिक कष्ट आपण फार कमी घेतो. आणि दुसऱ्या बाजूला मानसिक स्ट्रेस म्हणजे सातत्यानं आपण तो वाहत असतो. जी व्यक्ती मानसिक स्ट्रेस वाहत नाही, तीच व्यक्ती आपणाला ह्या आयुष्यामध्ये समाधानी असलेली पाहायला मिळते आणि त्याच्यासाठी योग महत्वाचा आहे. कारण बदल परिस्थिती कधी बदलणार? पहिला तुम्ही बदला ना. पहिला जर तुम्ही बदलला, तर परिस्थिती आपोआपच बदलेल. आणि जर आपणच बदललं नाही, तर परिस्थिती मात्र बदलणार नाही. तुमच्यामध्ये जर बदल घडवायचा असेल, तर स्वतः पहिल्यांदा तुम्ही बदला. परिस्थिती आपोआप बदलेल. परंतु आपलं कसं आहे, दुसऱ्यानं बदलायला पाहिजे आणि माझ्यात काय मग नंतर फरक व्हायला पाहिजे, असं होणार नाही. सबकॉन्शियसनेस माइंडला तुम्ही सांगा, "मी बदललेलो आहे. माझ्यामध्ये बदल झालेला आहे." आणि बदल करत असताना जर तुम्ही प्रयत्न करत राहिला, मग प्रयत्न करत असताना जर आपल्या मनामध्ये विचारांचे चांगले बीज आपण पेरले, तर निश्चितच जर बीज चांगलं असेल, तर त्याला येणारं फळ अतिशय चांगलं असेल. जसं आपणाला जर आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये चांगले विचार जर आपण रुजवले, तर निश्चितच आपल्यामध्ये एक प्रकारचा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपल्या मनामध्ये जी भीती आहे ना, ती भीती मुळात काय आहे? चुकीचा विचार आहे. चुकीच्या विचारामुळं आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. आपण योग्य दिशेचा विचार केला. आपल्यामध्ये काय होते पहा, कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन काय येतील. रेंजचा प्रॉब्लेम आहे इकडे पावसामुळं. थोडंसं कंटिन्यू होईल. येतील, भरपूर लोकांचा फायदा होईल, असं जर म्हटलं, तर सगळ्या गोष्टी शक्य. मग हा विचार पहा, जर 87 फॅमिली पहिल्यांदा ताईने सुरुवात केली, त्यावेळेला किती लोक होते हो? आणि आज किती लोक आहेत?
आज जवळजवळ 400 लोक नुसतं ऑनलाईन आहेत. अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल. मग पहिल्यांदाच आपण कोण येणार नाहीत, काय येणार नाहीत, असा निगेटिव्ह विचार जर मनात आणला, तर तोच निगेटिव्ह विचार आपल्या भूतकाळामध्ये देखील चालत असलेला विचार भविष्यकाळात तशाच पद्धतीने चालत राहील. म्हणून मनातली भीती आपण काढायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण मनातली भीती काढत नाही, तोपर्यंत आपण सक्सेस होणार नाही. कारण मनामध्ये ज्या कल्पना आहेत, कोणत्या प्रकारच्या कल्पना, एखाद्या प्रकारची कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होते पहिल्यांदा आणि आपल्या मनामध्ये मग नंतर त्या कल्पनेची भीती तयार होत असते. आपण ती भीती सावकाशपणानं काढायचं असेल तर मन आपण खंबीर करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण आत्मविश्वास निर्माण करणार नाही, मग आत्मविश्वास जर निर्माण करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपणाला मनाला खंबीर करायला पाहिजे आणि मनाला मंदिर करायला पाहिजे. ज्यावेळी आपण मनाला मंदिर करू, त्यावेळी निश्चितच पहा, सगळ्या गोष्टीमध्ये बदल झालेला पाहायला मिळेल आणि आपण देखील बदललेलं असणार. कारण आपल्यातला झालेला बदल जो आहे, तो बदल इतरांना ताबडतोब दिसत असतो. मग काही वेळेला हा जो बदल आहे, तो बदल चांगल्या पद्धतीचा असतो. काही वेळेला वाईट पद्धतीचा असतो. मग चांगल्या पद्धतीचा कधी असणार आहे? जर आपण शतायशी फॅमिलीमधल्या लोकांच्या समवेत असलो, चांगल्या लोकांच्या समवेत असलो, तर आपलं मन मंदिर व्हायला वेळ लागणार नाही. ते आपोआपच मंदिर व्हायला लागेल. कारण आपल्या अवतीभोवती जे आहेत, आपले जे विचार आहेत, जे विचारांचे बीज आहेत, ते विचार अतिशय चांगले आहेत किंवा गोड आहेत, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि सबकॉन्शियसनेस माइंड काय आहे पहा, हे कायम सातत्यानं काय करत असतं? संवाद साधत असतं. आणि त्या संवादातूनच आपलं मन चांगल्या पद्धतीनं तयार होत असतं. म्हणून आपण शतायशी फॅमिलीच्या सहाय्यानं सगळीजण आपल्या मनाला मंदिर करूया आणि हे मंदिर मग काय होईल पहा, अनेक लोकांच्या जीवनामध्ये फुल फुलवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी. खरंच मन आहे ना, ह्या मनाला जो तुम्ही जशी ऑर्डर देता तसं असतं. पण मनाला जी ऑर्डर देणार असता ना, त्याच्यावर ट्रस्ट लागतो. ज्या वेळेला विश्वास असेल त्यावेळेला मन खूप स्ट्रॉंगली काम करतं. कारण त्याला आधीच ते निगेटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये जरा जरी आपले विचार निगेटिव्ह आले तर तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हच होता आणि मेजॉरिटीनं आपण खूप करू शकतो, पण आपण त्या ताकदीचा वापरच करत नाही. कालच्या पेक्षा आज बेटर आहे ही भावना जी आपल्या मनामध्ये